won't accept it. Negative energy, I expect it. And if you stay in my way, I'm aggressive. Cause when there's no exit, I'll kill when I'm desperate. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आणि आजचा जो जर्नी असणार आहे मुंबई ते भगवानगड अशी गाडी आहे, पण ती परळवरून आहे. म्हणजे ह्या बस स्टँड वरून आहे. परळवरून आपल्याला जी बस लागणार आहे ती बरोबर 9 वाजताची बस लागणार आहे. बघूया आता गाडीची वाट. अजून 2 तास टाइम आहे. 7 वाजून 15 मिनिटं सध्या झालेले. तोपर्यंत तुम्हाला परळ बस स्टँडचा हा परिसर दाखवतो मस्त पैकी असा. तर मंडळी, तुम्हाला कसा वाटला हा परळ बस स्टँडचा परिसर? मस्तपैकी मला कमेंट करून सांगा. आणि या ठिकाणी बऱ्याच अशा गाड्या आलेल्या आहेत. परळ बस स्टँड वरून जेवढ्या बसेस सुटतात त्याची माहिती करून देतो. कोणत्या बसेस परळ बस स्टँड वरून सुटतात. फलाट क्रमांक 1 पासून ते 11 पर्यंत फलाट दिलेले आहेत. या ठिकाणी 11 पर्यंत टोटल फलाट दिलेले आहेत. तिथून पुढे फलाट नाहीये. शिर्डी परळ गाडी, कोल्हापूर विभाग गडिंग्लज आग्राची गाडी आहे. गडिंग्लज परळ गाडी, मुंबई पाटण गाडी, मुंबई पाटणच्या बाजूला अजून एक गाडी परळ कोरेगाव, त्याच्यानंतर परळ पुणे, परळ पुण्याच्या बाजूला मुंबई राधानगरी आग्राची गाडी. तर एवढेच बसेस फलाटला लागलेले. बापरे, वजन काटा बघा, जाऊ वजन करून बघूया. $70 किलो वजन करले. वजन करायची कॅपॅसिटी 300 किलो पर्यंत आहे. तर फलाट क्रमांकला वजन काटा ही सार्वजनिक नाहीये. तर फायनली मित्रांनो आपल्याला बस लागलेली आहे 9 वाजताची. पाहू शकता माझ्या पाठीमागं मुंबई भगवानगड गाडी आहे. तर या गाडीनं प्रवास करणारे आपण. हिरकणी बस आहेत जुन्या टाईप मधली. बघू शकताय ज्यावेळेस नवीन हिरकणी बस आली होती ना, त्यावेळेस सुरुवातीला अशीच आली होती. तीच हिरकणी बस आता भगवानगडच्या रोडला टाकलेली आहे. तर तुम्हाला रोड दाखवतो गाडी कोणत्या मार्गे जाते. तर गाडी नंबर पाहू शकता तुम्ही, MH14 KQ 1258, मुंबई विभागाची गाडी, मुंबई आगार. मला वाटलं परळ आगाराची असेल. आणि फ्रंट लुक पाहून घ्या तुम्ही बसचा, मस्त दिसते गाडी. एकदम रंगसंगती एकदम जबरदस्त. गाडी परळवरून मुंबई काळा चौकी, पुणे नगर आणि पाथर्डी मार्गे श्री क्षेत्र भगवानगड असा गाडीचा रूट आहे. प्राधिकरणाच्या अधिकृत वेबसाईटवर नाव नोंदणी करावी. म्हणजे मग भविष्यात कोणत्या अडचणी येतील अशा सगळ्या योजना लोकांच्या हिताचा विचार करून शासन करेल. तर चला आता प्रवासाला सुरुवात करूया मस्तपैकी असा.
आपली बस आली कुर्ला नेहरू नगर मध्ये, बरोबर 9:30 वाजता बस कुर्ला नेहरू नगर मध्ये पोहोचलेली आहे. अजून काही तशी गाडी भरली नाही, पाहू शकता सुरुवातीला जी बस भरले ना. बघूया आपण या रोडवर बस कुठं फुल होते. आपण ज्या गाडीने प्रवास करतोय हिरकणी, ही डेमो गाडी आहे. हा डेमो पीस पाहू शकता तुम्ही, अशा प्रकारचा हा डेमो पीस आहे. आता जशी हिरकणी बस आली ना सेम तशीच बस आहे, फक्त थोडाफार चेंज आहे. का तर ह्याचं जे मटेरियल आहे पाहू शकता, हे फायबर मटेरियल आहे, हे पाहू शकता. आताची जी नवीन हिरकणी आलेली आहे, ज्या गाडीने आपण बऱ्याच वेळा प्रवास केलेला आहे, त्याच्यामध्ये मेटल दिलेलं आहे. अशा ठिकाणी शीट्स वापरलेले, अल्युमिनियमचे शीट अशा टाईपचे काहीतरी वेगळे शीट वापरले. तर असं फर्स्ट स्टॉपच आपला कुर्ला नेहरू नगर मध्ये आलेला आहे. आता ह्याच्यानंतर जो पुढचा स्टॉप आहे तो कुठे येतो तो आपण बघणारच आहे. बरोबर 10:36 या ठिकाणी झालेले आहेत आणि आपली बस पोहोचली आहे पनवेल बस स्टँडला. फलाट क्रमांक 8ला इकडे बस आपली थांबलेली आहे. सकाळचे 10:30 वाजताचे दृश्य पनवेल बस स्टँड. पनवेल पर्यंत बस फुल पॅक झालेली आहे. बाकीचे मुंबईचे जे स्टॉप आहेत ते घेत गाडी इकडे भरलेली आहे. तर एवढी बस भरलेली आहे. मुंबई भगवानगड हा जो रूट आहे तो कोकण ते मराठवाडा या दोन विभागाला जोडलेला हा रूट आहे. मित्रांनो इथे गाडी थांबलेली आहे, जेवणासाठी स्टॉप झालेला आहे. या रोडवरचा पहिला स्टॉप. ज्यावेळेस आपण मुंबई बँगलोर रूट केला होता त्यावेळेस पण गाडी इथेच थांबली होती जेवणासाठी. बसेसची जबरदस्त रांग लागलेली आहे या साईडला. पूर्ण बसेस या ठिकाणी भरलेले आहेत आणि इथे आपली बस उभी आहे. बरोबर 11:20 आपली बस थांबलेली आहे. राजदा ढाबा फॅमिली रेस्टॉरंट पाहू शकता या ठिकाणी जेवणासाठी थांबा झालेला आहे. चला आता जेवण घेऊ मस्तपैकी, बघू काय मेन्यू आहे. सकाळचा नाश्ता आपण घेतलेला वडापाव, 50 रुपये पर प्लेट आपल्याला इकडे पडलेला वडापाव. दुपारी बघूया 3 वाजता गाडी कुठे जेवणासाठी थांबते तर ते बघूया, थाळी वगैरे घेऊया कधी. मस्तपैकी नाश्ता वगैरे झालेला. या ठिकाणी बऱ्याच गाड्या आल्या, ठाणे सातारा गाडी
बोरिवली महाबळेश्वर, बोईसर कोल्हापूर गाडी, ठाणे कराड, शिवशाही बस, परेल मायनी, मुंबई बारामती गाडी, बारामती आगार. सकाळच्या नाश्त्याला आपण जे मेनू घेतला होता ना, तो घेतला होता वडापाव. तर 50 रुपये पर प्लेट इकडे पडलेलं आहे, म्हणजे जास्त कॉस्टली वाटतं मला. आणि वातावरण बघायचं म्हणलं तर एकदम ढगाळ असं वातावरण आहे, जबरदस्त. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले जे बसते तिकडे भाडे परेल टू भगवानगड 735 रुपये एवढं फुल तिकडे आहे हिरकणी बसणं. संध्याकाळी 7 किंवा 8 वाजता आपली बस पोहोचून जाईल भगवानगडसाठी. दादांची थोडीशी आपण मुलाखत घेऊया इथे. बऱ्याच जणांचा प्रश्न होता की कधी कधी ड्रायव्हर कंडक्टर दादांचा इंटरव्ह्यू घेतात, तर थोडासा आपण बाईट घेऊया. माझं नाव नवनाथ जे चालक वाहक स्टॉपला वगैरे, तर आम्ही प्रवासी घेतोय कंटिन्यू. आम्ही कोणताही प्रवासी नाकारत नाही किंवा ती प्रवासाला एकदम दिलेली सेवा त्यांना एकदम वेळेत पोहोचवणे आणि व्यवस्थित ठिकाणी सुरक्षित ठिकाणी सोडणे हाच आमचा एक उद्देश असून आम्ही ती चालू केलेल्या गाडीचं एकदम भगवानगड नावाने या गाडीचा पुरेपूर असा प्रवाशांना फायदा दिलेला आहे. आणि आपली ही जी बस पोहोचणार आहे ती साधारण किती वाजता पोहोचणार आहे भगवानगड? साधारणतः आम्ही पुण्याचे ट्रॅफिक धरून पुण्याचे ट्रॅफिक 7:30 पर्यंत आमची गाडी गाड्यावर. आणि भगवानगडला पोहोचलेली गाडी उद्या सकाळी किती वाजता भगवानगडवरून हालते? त्यावरून आम्ही सकाळी 10 वाजता मार्गस्थ होते मुंबईकडे. 11:30 पर्यंत आम्ही पाथर्डी, 12:30 ते 1 पर्यंत आम्ही नगर, साधारणतः 4-4:30 पर्यंत आम्ही शिवाजीनगरला पोहोचतो. त्यानंतर आम्ही पनवेलला 6-6:15 पर्यंत आम्ही पनवेलला येतो आणि मुंबईमध्ये परेलला आमची गाडी 8 वाजेपर्यंत पोहोचतो. मी राजेंद्र खेडकर, मुक्काम पोस्ट मुंगूसवाडे, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर. परळ डेपोमध्ये वाहक चालक तथा वाहक या पदावर कार्यरत आहे. साधारण आम्ही 4-5 वर्षापूर्वी ही बस मुंबई विभागातून सन्माननीय विभाग नियंत्रक श्री संजय सुपेकर साहेब त्यावेळेसचे त्यांनी त्यांच्या अथक प्रयत्नातून मुंबई विभागातून ही बस आपण भगवानगड भक्तांसाठी मुंबई विभागातून चालू केलेली आहे. तरी ती अविरतपणे चालू आहे आणि एकदम अत्युत्तम प्रकारे सेवा देत आहोत. आणि बसचा प्रकार पण आपला सेमी लक्झरीचा आहे, तर प्रवाशांसाठी खूप आरामदायक आहे.
या रोडवरचा दुसरा जिल्हा म्हणजे पुणे जिल्हा. त्याच्यानंतर गाडी जाईल ती नगरला जाणार आहे. तर आपली बस पोहोचण्याचा जो टायमिंग आहे पिंपरी चिंचवडला म्हणजेच वल्लभनगर मध्ये पाहू शकता. वल्लभनगर कंसामध्ये दिलेलं आहे. मध्यवर्ती बस स्थानक पिंपरी चिंचवड वल्लभनगर. गाडी आता रवाना होती आपली. बरोबर 1:05 आपली बस इथे पोहोचलेली आहे. या रोडवर टोटल जो टनल बघायला मिळाला आपल्याला म्हणजे 5 बोगदे या रोडवर बघायला मिळाले आपल्याला. तर मित्रांनो मला कमेंट करून सांगा एवढे बोगदे कोणत्या रोडवर आहे. हा रोड सोडला तर महाराष्ट्रात असा कोणता रोड आहे जिथे 5 पेक्षा जास्त बोगदे. मला जर वाटत नाही कुठे बोगदे असतील एवढे. तर आता इथून बस जाणार तर डायरेक्ट शिवाजीनगर बस स्टँडला. जवळजवळ 20 मिनिटं लागली आपल्याला पिंपरी चिंचवडवरून शिवाजीनगर बस स्टँडला यायला. आपली गाडी पाहू शकता फलाट क्रमांक 16ला थांबलेली आहे. पुण्यानंतर नगर, पाथर्डी आणि भगवानगड आणि शिवाजीनगर बस स्टँडला गर्दी पाहू शकता या ठिकाणी. आता इथे जी गाडी आली ती कुर्ला नगर गाडी, पुणे गेवराई गाडी. त्याच्यानंतर जी गाडी आहे ती पलूस संभाजीनगर. नगर इथून जवळजवळ 125 किलोमीटरचं अंतर आहे पुणे ते नगर. बसचा तर प्रवास बाई कम्फर्ट लेवल एकदम जबरदस्त. वाजून 37 या ठिकाणी झालेले आहे. पुण्यापासून 90 किलोमीटर अंतर गाठत आपण पोहोचलेले पालव खुर्द मध्ये. पाहू शकता हॉटेल धनश्री इथे जेवणासाठी थांबा झालेला आहे या ठिकाणी. फायनली मित्रांनो आपलं जेवण वगैरे मस्तपैकी झालेलं आहे. जेवणाचा खर्च फक्त इकडे 120 रुपये एवढा जेवणाचा खर्च आलेला आहे. पालवी खुर्द नंतर जी बस जाणार आहे ती जाणार आहे नगर, पाथर्डी आणि फायनल स्टॉप श्री क्षेत्र भगवानगड. या रूटवरचा आपला हा जेवणासाठी सेकंड थांबा कंप्लीट झालेला आहे. म्हणजे या रूटवर 2 थांबा दिलेला आहे जेवणासाठी. तर आता याच्यानंतर गाडी कुठे थांबणार नाही. इथून जे नगर अंतर राहिले ते 38 किलोमीटरचं अंतर आहे पालव खुर्द ते नगर.
या रूटवरचा तिसरा जिल्हा म्हणजे नगर जिल्हा. माळेवाडा बस स्टँडचा हा दृश्य आहे. 4:50 या ठिकाणी झालेले आहेत, म्हणजे जवळजवळ 5 वाजत आलेत आणि वातावरण पाहू शकता एकदम पावसाळी वातावरण चालू झालं इकडे. आता इथून माळेवाड्यावरून बस जाणार ते डायरेक्ट पाथर्डीला. पाथर्डीचं जे अंतर आहे ते 50-53 किलोमीटर अंतर आहे नगर ते पाथर्डी, म्हणजे जवळजवळ 1 ते 1.5 तास लागेल आपल्याला पाथर्डीला पोहोचा. तर आपण नगरवरून रूट केला होता. ज्यावेळेस पाथर्डी आगारला बसेस मिळाल्या होत्या, पाथर्डी का नगर आगारला मिळाली होती बस, त्यावेळेस आपण बनवला होता नगर ते पाथर्डी. बघितला नसेल बघून घ्या, मस्त ब्लॉग आहे. वायपर ॲडजस्ट करतात जाता इकडे. तर वायपरचं जे रबर आहे ते निघलेलं आहे त्या साईडला. झाला आता नगरमध्ये ज्या बस स्टँडला सगळ्यात जास्त गर्दी असते तो बस स्टँड म्हणजे माळेवाडा बस स्टँड. होऊ शकता काय गर्दी आहे, खतरनाक. आणि बस स्टँडला सुद्धा पाहू शकता काय गर्दी आहे. बस स्टँडला पण जबरदस्त गर्दी आहे इकडे.
पाथर्डी बस स्टँडला बस आलेली आहे आपली बरोबर 6 वाजता आणि पावसाळी दृश्य वातावरण आहे. जबरदस्त इकडे पण पाऊस चालू आहे. हे जुनं पाथर्डी बस स्टँड आहे हे. आणि नवीन जे झाले ते पलीकडच्या साईडला, त्या साईडला नवीन झाले पाहू शकता तुम्ही. नगरपेक्षा पण जास्त गर्दी झालेली आहे या बसला. पाथर्डीमध्ये जास्त करून ज्येष्ठ नागरिक प्रवास करतात. तर आपण आलो पाथर्डी मधलं दुसरं बस स्टँड. याआधी आपण ज्या बस स्टँडला गेलो होतो तो नवीन बस स्टँड होता आणि हे पाथर्डीचं जुनं बस स्टँड म्हणता येईल आपल्याला. तर पाहू शकता इथे बस आलेली आहे पाथर्डी बस स्टँडला. अशा प्रकारचं हे बस स्टँड आहे पाथर्डी बस स्टँड. इकडे मंदिर आहे, मंदिरात भजन चालू आहे. आणि हे बस स्टँड आहे ना कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. याआधी पण आपण एक रूट केला होता अकलूजवरून, अकलूज इचलकरंजी, सेम असेच बस स्टँड आहेत सगळीकडे. तर पाहू शकता बस स्टँडला जबरदस्त बोर्डावरचे सगळे रूट आता कम्प्लीट झालेले आहेत आपले. शेवटचा जो रूट राहिला तो श्री क्षेत्र भगवानगड. पाथर्डी बस स्टँड मधले जे आतील दृश्य पाहू शकता जबरदस्त. आणि या साईडला आपली बस थांबलेली आहे फलाट क्रमांक 6. ज्यादा बसेस आहेत, मोठा देवीसाठी पण बसेस जातात इथून. आणि बऱ्याच दिवसातून आपण इकडे आलेलो आहे पाथर्डी बस स्टँडला. जबरदस्त जुन्या आठवणी ताज्या झाले इकडे येऊन. हा पाथर्डीवाले बघा, बीडवाले जुगाड चालू आहे. जुगाड LED जुगाड, LED बल्ब लावलेला आहे का तर बहुतेक हेडलाईट खराब असावी गाडीची. आणि शेवटची गाडी ती पाथर्डीवरून आहे, पाथर्डी दादर.
साफ. तर फायनली मित्रांनो आपण पोहोचलेलो आहे श्री क्षेत्र भगवानगड. भगवानगडला पोहोचण्याचा जो टायमिंग आहे तो बरोबर 7:20 म्हणजे जवळजवळ 7:30 वाजलेले आहेत या ठिकाणी. झोपण्यासाठी व्यवस्था झालेली आहे इकडे. परळ ते श्री क्षेत्र भगवानगड इथपर्यंत आपला जो डिस्टन्स झालेला आहे तो 350 किलोमीटरचा समथिंग आपला प्रवास कंप्लीट झालेला आहे. बाहेर एकदम धुकं पसरलंय आणि जबरदस्त थोडाफार पाऊस पडतोय. सुरुवातीला मॅपला टाकलं होतं गुगल मॅपला भगवानगड म्हणून, काय दाखवलंच नाही. तुम्ही गुगल मॅपला फक्त श्री क्षेत्र भगवानगड एवढंच टाका म्हणजे तुम्हाला लोकेशन मिळून जाईल. या ठिकाणी 3 बसेस आहेत, 1, 2 आणि आपली तिसरी बस. एक पण बस मिळणार नाही इथून वापस जायला. तर आधी तुम्हाला रूम दाखवतो, रूम कसे आहे. तर अशी काही सोय आहे. आणि आतमध्ये जे बसले ते एसटी चे कर्मचारी आहेत. तर सकाळ व्हायची वाट बघूया, तोपर्यंत शुभरात्री. तर सुप्रभात मंडळी, पाहू शकता सकाळ झालेली आहे, मस्तपैकी फ्रेश झालेलो आहे. आंघोळीची सोय, बाथरूमची सोय, सगळी सोय इकडे मिळून जाईल तुम्हाला. प्रसाद आले वगैरे बऱ्याच काही अशा गोष्टी आहेत या ठिकाणी. जबरदस्त बसेस भरले होते. एवढ्या सगळ्या बसेसच्या रांगा होत्या इथपर्यंत. शेवट आपलीच बस राहिली इकडे, आपली आणि पलीकडच्या साईडची ती बस. नगर आणि बीड जिल्ह्याच्या सीमेवर असलेलं हे मंदिर आहे भगवानगड मंदिर. तर चला मंडळी, तुम्हाला मस्तपैकी दर्शन घडवून देणार आहे श्री क्षेत्र भगवानगड. तर फायनली मित्रांनो आपलं दर्शन कंप्लीट झालेलं आहे श्री क्षेत्र भगवानगड. संपूर्ण दर्शन या ब्लॉग मध्ये दाखवलेलं आहे. मस्तपैकी असं आता बरोबर 10 वाजत आले सकाळचे. तर आपली शेवटची एकच बस आहे या ठिकाणी जी 10 नंतर जाणार आहे. आता 10 नंतर बघूया किती वाजता आपली बस रवाना होते मुंबईसाठी. आपण मुंबईपर्यंत नाही जाणार, तर आपला छोटासा काल रात्री जो घाट राहिला होता भगवानगड घाट तो आपण दाखवणार आहे. जाता जाता तर तेवढी एक घाटची झलक दाखवतो. मस्तपैकी अशा प्रकारे हा रूट चालतो परळ टू भगवानगड. पाहू शकता इथे गाडी लागलेली, आता शेवटची गाडी असणार आहे. याच्यानंतर गाड्यात नाही ते इकडून. संध्याकाळच्या बी गाड्या कमी, सकाळच्या बी गाड्या कमी, म्हणजे मोजक्याच गाड्या या ठिकाणी लागतात. आणि मित्रांनो तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग मला मस्तपैकी कमेंट करून सांगा. तर चला मंडळी हा ब्लॉग आपण इथे एंड करूया आणि भेटूया नवीन अशा मोठ्या लॉंग रूटवर. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच. चला बाय. But if I lay down and I play dead and I stay dead, then will you get bored of killing me? Silhouettes of you are like a taunt. Never really know just what you want. With you I don't ever feel calm. I can feel the sweat inside my palms. Play with me like cats and a string. You don't understand the pain it brings. You don't ever wanna give me wings.
You don't ever wanna set me free. You know I'm addicted to you, and it's twisted, you've been gifted with the evil voodoo. Got me coming back for more, even when I've been screwed. Dolls full of pins, pierce my heart straight through. I got issues in my head, I like you in my bed, but you keep me on red. Oh, everything is like a test, I better not text or I'll come off desperate. But if I lay down and I play dead and I stay dead, baby, you'll get sick of being the monster out of my head, under my bed, thinking something out of my nightmares, standing right there. But if I lay down and I play dead and I stay dead, then will you get bored of killing? So if I play dead, will you regret everything that you did, that you said? I don't think you understand what you're doing, and my heart's black and blue from the bruising. I feel like when I'm with you I'm losing. I feel like you think that this amusing, sitting there gaslighting and confusing. Was it me? Is it me? Am I deluded? I'm the one who's always sorry, the conclusion, even though I offer all of the solutions. I wish you loved me like I love you, it's stupid. When I'm alone with you I never feel lucid. I wish I wasn't struck by Cupid. I wish when I first saw you I knew